षटकार. जिगरभाई करावकर. प्रशांत भोईर आणि खरं तर आपण जिगरभाई करावकर जोरदार टाळ्यांनी स्वागत होत आहे. प्रशांत भोईर, जिगरभाई करावकर. पहिल्या बॉलवर षटकार आलाय, त्यानंतर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र डॉट जातोय बॉल. प्रशांत भाई आणि जिगरभाई करावकर यांना सन्मानित केलं जात आहे. वासू शेठ यांच्या अगदी जवळ एक बघा, वासू शेठ यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. जिगरभाई करावकर आणि प्रशांत भोईर, धन्यवाद. ओ लवली स्ट्रोक, डीप कव्हर पॉइंट आणि डीप एक कव्हर एक्स्ट्रा कव्हरला ठोकलेला हा खणखणीत सुयोग मात्रेच्या बाट मधून चौकार. हिमांशू 11 वळवली आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान कामोटे असा मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. वळवली विरुद्ध कामोटे. आज हिमांशू एंटरप्राइजेस ओनर रविशेठ भोईर आमचे मित्र या व्यासपीठावर ज्यांचं शुभागमन झालंय. प्रीतम दादा, तुमचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ओ व्हॉट अ स्ट्रोक, काय कडकडीत स्ट्रोक पाहायला मिळतोय. इंटरवल एकदम टॉप, एकदम कडक कडक सिक्सर पाहायला मिळाला आहे सुयोग म्हात्रेच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या 16. सुयोग म्हात्रेचं नाणं कसं खणखणीत वाजतंय. पहिल्या बॉलवर षटकार, तदनंतर चौकार आणि त्यानंतर षटकार. सुयोग म्हात्रे खरं तर दीपक फर्टिलायझर कंपनीमध्ये काम करणारे सुयोग म्हात्रे. दीपक फर्टिलायझरच्या मॅचेस असताना देखील आमच्या समवेत खेळणारा हा व्यक्ती आहे सुयोग म्हात्रे. ज्या ज्या वेळी आम्ही खेळत असतो दीपक फर्टिलायझरच्या स्पर्धा आणि असाही ग्लासमध्ये अनेक स्पर्धा दीपकच्या होत असतात, त्यामध्ये चांगली कामगिरी करत असतो. यास सुयोग म्हात्रेच्या बॅटमधून अजून एक तडाखा. व्हॉट ए स्ट्रोक, ब्रिलियंट, फंटास्टिक स्ट्रोक. अजून एक येतोय षटकार. सुयोग म्हात्रे 22 धावा धावफलकावर लागले आहेत. हे म्हात्रेंची यारी आणि वाघाची सवारी. समोर देखील दैवत म्हात्रे आहे. दैवत म्हात्रे समोर सुयोग म्हात्रेचा वार पाहायला मिळतोय आणि वारवर वार ठोकत ठोकत इथे मात्र पाहायला मिळाले तब्बल 3 षटकार 1 चौकार. दैवत म्हात्रे पुन्हा एकदा. हा फटका फसलाय, पलटवार केलाय दैवत म्हात्रेनं. दैवत सांगतोय कोण घेणार कॅच, तू घेणार की मी घेणार. सोबत त्याच्या बारक्या देखील आला होता. बारक्या खांबलेनं काय केलं की सुयोग तू घेतोय, दैवत तू घेतो की मी घेणार. दैवत आणि बारक्यामध्ये ताळमेळ बिघडला आणि याच कारणानं सुयोग म्हात्रेला मिळाली नामी संधी. पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 24 या आकड्यावर. सुयोग म्हात्रेची जबरदस्त सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये हिमांशू एंटरप्राइजेस. चला टीम मीटिंग करायची नाही आहे. विश्वनाथ कोहली सांगतायत की यस, नो टीम मीटिंग. फार वेळ कमी असते रात्रीच्या स्पर्धेमध्ये विचार करण्यासाठी किंवा झालेल्या चुकांवर विचार करण्याकरता फार वेळ कमी असते. त्यामुळे झटपट निर्णय घ्यायचा असतं आणि लगेच मात्र दुसरा षटक घेऊन गोलंदाजीच्या उंबरठ्यावर तयार ठेवावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय महागड षटक आलं. 24 धावा सुयोग म्हात्रेचा गुड स्टार्ट तुम्हाला पाहायला मिळाला. सुयोग म्हात्रे मी त्याचा उल्लेख केला होता. सुयोग म्हात्रेला तर मी दीपक फर्टिलायझर कंपनीमध्येच पाहिलं, ज्यावेळी आमने सामने आम्ही खेळत होतो एका विरोधात. आणि त्यानंतर सुयोग म्हात्रे हा वळवली टीमचा एक उत्कृष्ट फलंदाज आहे, तिथून तेही मला माहीत झालं. परंतु आज मात्र या आर ट्रॉफीमध्ये हिमांशू एंटरप्राइजेस वळवली टीममधून खेळत असताना चांगली स्टार्ट करतोय.
6 बॉलमध्ये 24 म्हटलं तर 400च्या स्ट्राईकनं पसंती दिली आहे या सुयोग म्हात्रेनं. हा बॉल सेकंड ओव्हर मधला अगदी खोलवर पत्र डायरेक्ट हिट. सुयोग म्हात्रेसाठी धोका होता, परंतु तिथे बघा या 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये कामोटेकर. हो इकडून तिकडे तिकडून इकडे फेका फेकी होत असताना 22च्या 3 धावा तब्बल आल्या आहेत. खरं तर वळवळी टीमला एक सुवर्ण संधी आहे. जयेश पालेकर यांनी पारितोषिक लावलंय. 3 बॉलला 3 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला 3000 रुपयाचं पारितोषिक. 3 बॉलवर 3 षटकार ठोकल्यानंतर 3000 जयेश पालेकर यांनी लावलेलं हे पारितोषिक. या मॅचचा आनंद घेताना आमचे खरं तर KP करण पाटील, टेंबोडे गाव, करण पाटील, वलवली टीम खरं तर आपण सातत्यानं चांगला परफॉर्मन्स करत असतं. हा चेंडू सुयोगसाठी होता. मिस टायमिंग स्ट्राईक. ओ माय गॉड. मैदानाच्या आतमध्ये काय करतायत या कामोडे टीमचे खेळाडू. अक्षरशः कन्फ्यूज झालेत, गोंधळलेत की काय. येथे कॅच ड्रॉप झाली. या अगोदर 3 धावा इकडून तिकडे फेका फेकी करत असताना मिळाल्या. अशोक नाईक एक डावखुरे गोलंदाज, लिजंड प्लेयर या मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे शरद दादा, त्यानंतर सचिन नाईक यांनाही विनंती आहे की आपण यावं. हो इनफिल्डच्या वरून वॉट अ स्ट्रोक. अप्रतिम टोला लगावलाय बॅट्समन ऋषिकेश चौधरीच्या बॅटमधून आलाय हा नेत्र दीपक चौकार. ऋषिकेश चौधरी एक बेस्ट बॉलर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आज ऋषिकेशला ओपनिंग करताना देखील तुम्ही पाहिलात आणि ओपनिंग करत असताना ऋषिकेशच्या वाट्याला हा दुसराच बॉल आला होता आणि त्यानंतर मात्र त्यानं सेकंड पॉवर प्लेमध्ये लगावला हा चौकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 या आकड्यावर. 32 रन्स. पुन्हा एकदा ऋषिकेशने लॉफ्ट केलाय हवेमध्ये. झेलखाली क्षेत्ररक्षक टिपतोय झेल. इथे मात्र दैवत म्हात्रे आणि समाप्त होईल ऋषिकेश चौधरीचा खेळ. दैवतने टिपलेला ऋषिकेशचा झेल आणि संघाची धावसंख्या 32 या आकड्यावर पहिला गडी बाद झालाय. जय हनुमान कामोटे टीम. पहिलं षटक फेकलं दैवत म्हात्रेनं, थोडंसं महागडं. सपाटून मार बसलं दैवतला. 24 धावा आल्या पहिल्या ओव्हरमध्ये. तदनंतर मात्र निखिल गोवारीनं गोलंदाजीला सुरुवात केली. निखिल गोवारीच्या गोलंदाजीचा विचार केला तर 1 चौकार आला. तदनंतर मात्र त्यानं चांगला कमबॅक केला आहे. निको गोवारी एक चांगलं बेस्ट क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्या गोलंदाजानं आता कुठेतरी सावरले कामोडे टीमला, कारण 32 धावा धावफलकावर लागल्या आहेत. 5 षटकांचा सामना आहे आजच्या रात्रीतला. हा शेवटचा फ्रेश सामना आणि शेवटच्या फ्रेश सामन्यामध्ये तुम्ही पाहू शकाल किती धावांचं आव्हान मात्र ठेवलं जाईल. नियती स्पोर्ट्सच्या अध्यक्ष वासुशेठ भोईर, खूप मोठी जबाबदारी. 15 वर्ष उलटून गेले. खरं तर या स्पर्धेला सातत्याने ही स्पर्धा थांबली नाही आहे. या स्पर्धेला सुरुवात झाली होती एक छोट्याशा मैदानातून आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं ना तर आज भव्य दिव्य मैदानावर ही स्पर्धा खेळली जाते. आउटसाईड ऑफ स्टंपला बॉल, डॉट बॉलची समाप्ती. चांगला चेंडू फेकलाय निको गोवारी तुम्हाला पाहायला मिळते. निखिल गोवारी आतापर्यंत विचार केला तर चौकार आल्यानंतर कमालीचं कमबॅक त्यानं ऋषिकेश चौधरीसारख्या फलंदाजाला झेल बाद केलंय. हाही कॅच. हो सोनू होता त्या ठिकाणी. सोनू तुझ्यावर माझा भरोसा आहे का असं म्हणावं लागलं, कारण त्याच्या हातातून 2 वेळा झेल सुटलं होतं आणि तिसऱ्यांदा मात्र त्यानं पकडला आणि हा दुसरा विकेट प्राप्त झालाय. स्वागत पाटील यांचे सुपुत्र सोनूला तुम्ही देखील पाहता या खरं तर मैदानावर खेळत असताना. इथे झेल प्राप्त केला आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 32, 2 गडी बाद 32.
षटक समाप्तीचा इशारा आलाय. 2 षटकामध्ये 32 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 24 आल्या. तदनंतर मात्र निखिल गोवारीनं चांगलं कमबॅक केलंय. मी सुरुवातीलाच म्हटलं की निक्कू हा एक चांगला गोलंदाज. येस, इशू कोहली पाण्याची मागणी. फिल्डर बॅट्समनना पाणी हवाय. चला सागर पाटील, वॉटर बॉय, बॉल बॉय, सगळंच बॉय. बॉय बोलता येणार नाहीये आपल्याला खरं तर. योगेश त्याला मॅन मॅन लग्न झालंय, मोठी मुलं आहेत त्याला. आणि सागरनं पारगाव प्रीमियर लीग गाजवले आज. एक कॅचवर 9,000 बक्षीस. चिपकली कॅच सागरच्या हाताला. फेविक्विक लावून गेला होता घरून आणि बरोबर कॅच हातात पडली आणि चिपकली. 9,000 बक्षीस मिळालं. हे बघा सागर पाटील, कधी पाणी घेऊन जाणे, मागे बॅग आहे, बॅगमध्ये बॉल्स आहेत. एक टन कॉमेंट्री केली सागरनं, तेव्हाही बॅग काढली नव्हती. ती बॅग घालून कॉमेंट्री केली. एवढी जबाबदारी आहे त्याच्यावर. हा, त्या बॅगमध्ये सर्व काही दडलेलं आहे, रहस्य आहे. जिथून घरूनच तो बॅग घालून आला आहे, तो आतापर्यंत बॅग काढलीच नाही. ये अलाउद्दीन का चिराग है शायद. हा, जसं कर्णाचं कवच आहे ना, तसं सागर पाटीलच्या मागे एक बॅग आहे. विक्रम विक्रम, वेताल वेताल. सागर पाटीलचं कौतुक केलं जाईल. खूप चांगली सागरची एक मेहनत आहे या स्पर्धेमध्ये. चला जाऊया माझ्या दिशेनं. तिसरा ओव्हरला सुरुवात. हो, नीरज म्हात्रेच्या पहिल्या बॉलवर खरं तर सुयोग म्हात्रे थांबायला तयारच नाहीये. डीप मिड विकेट क्षेत्राकडे उंचीचा आणि तेवढाच लांबीचा फटका. RR ट्रॉफीतला नेत्रदीपक दर्जेदार षटकार. चला बॉल द्या सागर. बॉल गेला आहे. सागरची खरी परीक्षा आहे. सागरला पाणी घेऊन जावं लागतं, बॉल गेल्यानंतर बॉल द्यावं लागतंय. त्यामुळे चांगली भूमिका आहे. सुयोग म्हात्रे ऑन फायर. हिमांशू एंटरप्राइजेस, रविदादा भोईर यांचा हा संघ. हिमांशू एंटरप्राइजेस म्हटलं तर खरं तर जी त्यांची टेम्पो सर्व्हिस, वाहन सर्व्हिस मोठ्या प्रमाणात आज पाहायला मिळते MIDC परिसरामध्ये. रवींद्र भोईर एक चांगले गोलंदाज देखील आहेत. 40+ चांगले क्रिकेट खेळत आहेत. खरं तर आमच्या समवेत आम्ही देखील त्यांना पाहिलं आहे. उत्तर विभागीय अध्यक्ष प्रीतम शेठ पाटील देखील त्यांच्या समवेत, पडगे गावचे. हा, आणि सागरला पहिला पडगा गाव दाखवणारा प्रीतम पाटील. पडगा गावच माहीत नव्हता सागरला कॉमेंट्रीच्या माध्यमातून. ओ, हा बॉल खोलात फेकलाय, सरळ केलाय सुयोगनं. दुसरीचा प्रयत्न. यास ब्लॅक टी मैदानाच्या आतमध्ये. रॉकीचं कौतुक करावं लागेल. बघा, ब्लॅक टी तुम्हाला घेऊन येत आहे. वासुशेठ भोईर याच्या स्पर्धेमध्ये कोणात कसली कमी नाही. तुम्हाला हवं ते मिळेल, हवं ते. जबरदस्त योगदान, चांगलं आयोजन. वासुशेठ भोईर यांची स्पर्धा 15 वर्ष आम्ही खरं तर या स्पर्धेचा अनुभव घेतोय, कॉमेंट्री करतोय. वासुशेठ भोईर यांचं प्रेम एक वेगळंच असतो. तुम्हाला जे हवं आहे ते मिळतं. ब्लॅक टी मिळाली आता. हो, इस्ट ग्रेट हिट, लॉफ्ट स्ट्रोक, बॉल इज गो. कॅमेरामॅनच्या वरून आउट ऑफ द पार्क. इट्स अ ह्यूज सिक्सर. आशिष पाटीलच्या बॅटमधून आलाय हा तडाखे बंद षटकार. हेलिकॉप्टर उडवलाय जणू काही या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या नावानं. धावसंख्या धावपलकावर 45.
सागर पाटील यांना काहीतरी म्हणायचं आहे, पण तू सागर थांबायचं आहे थोडंसं. एक बॉल टाकल्यानंतर तुझी भावना व्यक्त कर. समोर समोर फेकलाय चेंडू वाईडिश लॉंगॉनकडे. एक सिंगल येईल. एका धावेने संघाची धावसंख्या 46. येस सागर. आयुष्यामध्ये जन्माला येऊन जर निस्वार्थ मनाने काहीतरी कमावलं आणि ते कमावलेलं जर कुठेतरी मिळवायचं असतं तर अविश्वास मेहनत आणि प्रामाणिकपणा जर आपण कमवलं तर आयुष्यामध्ये आपल्याला जे नव्हतं ते हवं तर मिळतं. त्याच्यामधला एक दुसऱ्या राधा माणूस वासुशेठ भोईर यांच्या स्वतः इंटरव्ह्यू टाकून टीम बोलवणारा हा पॅकर आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. बरोबर सागर. आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये. खरं तर हा डॉट बॉल जातोय. चांगलं या ठिकाणी वासुशेठ भोईर यांच्याबद्दल सांगितलं की वासुशेठ भोईर म्हटलं ना खूप चांगली मेहनत आहे त्यांची या आयोजनाच्या मागे. एक डॉट बॉल गेलाय. संघाची धावसंख्या 46 या गड्यावर. 46 धावा. हो लवली स्ट्रोक. आडव्या बॅटने खेळलाय झाडू स्ट्रोक, स्वीप स्ट्रोक. इथे मात्र दुसरीचा प्रयत्न आहे. खरं तर सुयोग मात्रेला गरज होती का ही धाव घेण्याची, हा मोठा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये. मोठी विकेट मिळू शकते. सुयोग देखील आता पाहत राहिलाय कदाचित ही विकेट जाईल की काय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चांगला खेळत होता सुयोग. आतापर्यंत सुयोगनं 4 षटकार 1 चौकार ठोकला होता. 32 धावांवर खेळत होता. आता अमित गोवारीचं जबरदस्त क्षेत्ररक्षण. परतावं लागेल. इट्स अ बिग विकेट. 46 धावांवर हा फलंदाज होतोय बाद. तर रिवाज सर आपण पाहतोय जवळजवळ 14व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करतोय आणि 14व्या वर्षामध्ये प्रीतम पाटील सर आणि रवींद्र भोईर एकटा वासुशेठ भोईर डे नाईट फॉर्मॅट आणि नाईट मॅच लावतो. नाईट मॅच लावता भरपूर आयोजक असतात, भरपूर सहकारी असतात, परंतु फक्त मुठभर मावळे घेऊन महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. 7 मालाला घेऊन तोरणा केला. वीर जोडलं 7. इथं मात्र एकटा स्वतःच्या खिशातनं पैसे टाकून एवढा मोठा जनसमुदाय निर्माण करतोय म्हणजे आग्र्याची ताकद काय बघा. आणि एक या स्पर्धेमध्ये भव्यदिव्य 16 संघ आणि 16 संघांना प्राधान्य आणि मालिकावीरसाठी तब्बल 10,000 रुपये कॅश प्राईज. फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक. फलंदाजाला 5,000, गोलंदाजाला 5,000 आणि क्षेत्ररक्षकाला फक्त 2,500. हे वासुशेठचं आयोजन. फक्त 16 संघ आणि 15 वर्षामध्ये 15 वर्ष समालोचन आम्ही इथं करतोय. पडघ्यामध्ये पण करतो सलग 6 वर्ष. ही ताकद आहे मानगाव रिटर्न सागर पाटीलची. 1 मॅन शो. क्या बात है. मानगाव रिटर्न सागर पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकताय. या आवाजाला खूप पसंती आहे या संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये. महाराष्ट्रातील नामवंत समालोचक सागर पाटील
आज माणगाव रिटर्न्स म्हटलं ना तर या रायगडमधला एकही समालोचक माणगावपर्यंत पोहोचला नाही आहे. फक्त एकच समालोचक आहे, सागर पाटील, जो माणगाव रिटर्न्स म्हणून त्याला ओळखलं जात आहे. हॅट्रिक, क्या बात आहे, हॅट्रिक 3 वेळा माणगाव रिटर्न्स. आम्हाला एकही वेळा माहीत होतं प्रीतम दादा, 3 वेळा माणगाव रिटर्न्स. आम्ही अपेक्षा करतोय की गोवा रिटर्न्स देखील सागर पाटील व्हावा. त्याला शुभेच्छा देऊया. चला जाऊया मागच्या दिशेनं, चला स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण सजवा कामोटे टीम. तर 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या 47, चांगली धावसंख्या आहे. हिमांशू एंटरप्राइजेस वळवळ टीमचा जर विचार केला ना तर चांगली धावसंख्या आहे. खरं तर रविदादा भोईर यांचं गाव जरी कोळवाडी असले ना तरी या वळवली गावावर त्यांनी खूप प्रेम दाखवलं आहे. अनेक वेळा त्या संघाला त्यांनी पॅक केलं आहे हिमांशू एंटरप्राइजेस या नावानं. मात्र वळवली टीमला आता इथे बॅटिंग करताना तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतंय. समोर आलेला नवीन बॅट्समन मुकेश शेलाटकर सिंगल कंप्लीट केली आहे. मुकेशनं देखील काही कालखंड या टेनिस क्रिकेटचा गाजवला आहे असा हा मुकेश. रवींद्र भोईर यांच्याकडे पाहिलं तर सुरुवातीला एक गाडी होती, आत्ता मात्र ठेवायला जागा नाही एवढा शोरूम निर्माण केला हा व्यक्तिमत्व रवींद्र भोईर यांचा. नक्कीच मेहनत आहे. हो, काय घडलं थोडंसं या प्रकारे पूर्णपणे कन्फ्यूज झाला बॅट्समन मुकेश शेलाटकर. आणि मुकेश शेलाटकरच्या खेळीचा होतोय अंत. विकेट नंबर 4, बॅक टू डगआउट. संघाची धावसंख्या धावफलकावर 48. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 24 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये अवघ्या 5च आल्या. गोलंदाज निकूनच चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर नीरज म्हात्रेनं 15 धावा खर्च केल्या. एकंदरीत 3 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावर चांगली 47 या आकड्यावर जाऊन पोहोचली होती. परंतु निखिल गोवारी पुन्हा एकदा आला आणि निकूनं पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केलाय. जय हनुमान कामोठे. जय हनुमान कामोठे म्हटलं तर या गावामध्ये असणारं हनुमंताचं भव्य दिव्य मंदिर आणि त्या देवताच्या नावानं सातत्यानं अनेक वर्षांपासून या नावानं हा जय हनुमान संघ खेळतोय. खरं तर ज्यावेळी आम्ही या 20-25 वर्षापूर्वीपासून क्रिकेट खेळायचो त्यावेळी जय हनुमान क्रिकेट संघ कामोठे हेच नाव तुम्हाला पाहायला मिळालं आणि ऐकायला मिळायचं. आणि तोच संघ आता नवीन तरुण खेळाडूंच्या समवेत खेळतोय. गजानन गोवारी असतील, स्वागत पाटील असतील, ही जुनी नावं खरं तर या कामोठे टीममधून जय हनुमान या संघातूनच खेळलेत. त्यानंतर मात्र त्यांची नावं ही जरी आज संघाचं नाव जय हनुमान असेल परंतु त्यांच्या खेळीचा अजूनही आठवण देणारा हा कामोठे संघ. नवीन बॅट्समन मैदानात येतोय पार्थ भालेकर. पालेकर माफी असावी, पालेकर येतोय, पार्थ पालेकर वलवले टीमचा. डावखुरा फलंदाज निक्कूच्या समोर. फुलटॉस बॉल. खरं तर डावखुरा फलंदाज असल्या कारणानं थोडंसं फुल्लरलेनचा बॉल पडला होता परंतु तिथे पंचांचा इशारा येतोय एका धावेचा. एक धाव बॅटला काहीसा ब्रश होऊन चेंडू थर्डमॅनकडे गेला. एक धाव मिळाली. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. संघाची धावसंख्या 49 रन्स. 49 धावा. लेग अंपायर रिव्ह्यू घेतलाय इशू. येस, बीमरसाठी रिव्ह्यू घेतलाय. बीमरसाठी रिव्ह्यू घेतलाय. स्क्रीनवर पाहू शकाल आपण सागर पाटील माणगाव रिटर्न्स रिव्ह्यू एका बाजूला सुरू आहे. अबाव द वेस्ट. कमरेच्या वर मात्र चेंडू पाहायला जाईल, चेक केला जाईल. विश्वनाथ कोहली यांनी खरं तर फलंदाजांचा रिव्ह्यू वापर केला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बरोबर लिगल बॉल आहे, त्याच कारणानं मात्र इथे एक सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या 49. 5 ओव्हरचा मॅच. या मैदानावर 74 धावा होताना आम्ही पाहिले आहे.
फुल्लर लेन बॉल, पुन्हा एकदा फुल टॉस. निक्कू देखील डोक्यावर हात ठेवतोय की माझा बॉल तर योग्य नव्हताच, परंतु फुलटॉस बॉलवर क्लीन बोल्ड झालाय बॅट्समन आशिष पाटील. आशिष पाटीलला मिळालेली ही सफलता. एकोणपन्नास आकड्यावर 5वा गडी बाद झालाय. आता कामोटे टीम थोडीशी कमबॅक करते असं म्हणायला काही वावगं ठरणार नाहीये, कारण असं वाटत होतं की या धावा 70-80 क्रॉस होतील. पहिल्या ओव्हरमध्ये दैवतच्या 24 आल्या. निक्कूनं मात्र 5 धावांचं षटक फेकलं. नीरज म्हात्रे आला, त्यानं 15 धावा खर्च केल्या. पुन्हा निक्कू गोवारे आला, आता त्यानं आतापर्यंत 2च धावा खर्च केल्या आहेत. 1 विकेट मात्र त्यानं प्राप्त केलं होतं सुरुवातीला, त्यानंतर दुसराही क्लीन बोल्ड, 2 विकेट 2 धावा. चांगली गोलंदाजी, अप्रतिम षटक जय हनुमान कामोटे टीमसाठी. न्यू बॅट्समन हर्षवर्धन. फुलटॉस, आई फुलटॉस. निक्कूचे जेवढे फुलटॉस बॉल पडतायत तेवढे फुलटॉस बॉल कामोटे टीमसाठीच फायदेशीर ठरतायत. अजून 1 विकेट, 5 विकेट. खरं तर निखिल गोवारीचे जेवढे फुलटॉस बॉल पडतायत ना त्याचा फायदा घेता येत नाहीये त्या हिमांशू एंटरप्राइजेस वळवली टीमला. 49 वर गाडी अडकली आहे. 49 या धावांवर बराच काळ गाडी अडकली असं म्हणावं लागेल. लास्ट ओव्हर अजून एक बाकी आहे. 4थं षटक सुरू आहे. आमचे महेंद्र नाईक, मामाश्री डॉन. आतापर्यंत निकून 1 ओव्हर 5 बॉलमध्ये 7 धावा देत 5 विकेट प्राप्त केलेत. या निकून कमालीची गोलंदाजी. व्हेरी गुड बॉल. निक्कूचं कौतुक करावं. अजून 1 विकेट. हो हो, 6 विकेट. विकेट हॅट्रिक देखील मिळवली निक्कू गोवारीने. एकदा जोरदार टाळ्या. निक्कू गोवारीची जर गोलंदाजी आवडली असेल. 6 विकेट, 2 ओव्हर, 1 विकेट, हॅट्रिक. व्हेरी गुड बॉलिंग. सागर, काय म्हणशील या गोलंदाजीबद्दल? सकाळी 6:30 वाजता MPSC कॉलेजला असतात ते सर्व प्रॅक्टिसला, आणि हार्डवर्कचा फायदा तर नक्कीच या मैदानावर होतो. जेवढं तुम्ही हार्डवर्क, आणि याच मैदानावर रवींद्र मात्र रिवाल यानं मेडन षटक घातलं होतं. पारगाव 40+ एक दिवसीय डे नाईट स्पर्धा, 12 टीम, परंतु 20 मॅच 1 मॅन शो सागर पाटीलने, प्रकाश ठाकूरने कव्हर केल्या होत्या याच मैदानावर. ही ताकद आहे, दहशत आहे. आणि या डे नाईट फॉर्म पुढच्या वर्षी तुम्हाला इथे मात्र मैदान अजून भारी दिसेल. आता संजय पाटील असत ना तिथं कशाची कमी ना. काय रवी, 1 नंबर ना. नक्कीच नक्कीच सागर, परंतु कौतुक करूया निक्कू गोवारीचं. या निखिल गोवारीनं आज मात्र या मैदानावर एक नंबरची गोलंदाजी केली आहे. आत्तापर्यंत जेवढे सामने झाले ना त्या सर्व सामन्यामध्ये एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. ते नाव आहे निखिल गोवारी. हां, नक्कीच कॅच ऑफ द टुर्नामेंट्स ओमकार केणी, ज्याचा एक झेल तुम्ही देखील पाहिलात. म्हणजे ज्यांनी ज्यांनी चांगला परफॉर्मन्स केलाय ना त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे. अफलातून एका हातानं कॅच वगळली होती ओमकार केणीनं. आणि निखिल गोवारीनं या मॅचमध्ये, या एका सामन्यामध्ये 6 विकेट आणि धावा फक्त 7. 2 ओव्हरचा स्पेल केला, 7 धावा, 6 विकेट. एकंदरीत अप्रतिम वाखाणने जो गोलंदाजी. आणि 49 वर आता ही गाडी अडकली अजूनपर्यंत. 49 धावा. लास्ट ओव्हर रोशन मात्रेचा पहिला बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. आता 50 धावा झाल्या आहेत. हिमांशू एंटरप्राइजेस या संघाच्या, खरं तर वळवळी संघाच्या 50 धावा आता कंप्लीट झाल्या आहेत. रोशन मात्रे एक ऑलराऊंडर, पंचांना पार करून चेंडू फेकतोय.
आडव्या बॅटने खेळलाय चेंडू, जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, झेल कॅच ड्रॉप झाली आहे. दुसरा झेल ड्रॉप केलाय या फिल्डरनं. प्रतीक म्हात्रे नाराज असतील आता त्याचे सहकारी प्रतीकवर की प्रतीकनं या एका मॅचमध्ये 2 झेल सोडले. अन्यथा आतापर्यंत विकेट झाले टोटल 7. जवळजवळ ऑल आउट व्हायला आला असता. हा चेंडू रोशन म्हात्रेचा, काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? 1+1 मिळते की काय? डेफिनेटली विश्वनाथ कोहली सरांचा इशारा, व्हाईट बॉल. 1+1 मिळतील 2 धावा. 2 धाव्याने संघाची धावसंख्या 54 मापेसावी या आकड्यावर. 11:40 झालेत. अजून आपल्याला खरं तर 3 मॅच खेळायचे आहेत. विनर वर्सेस विनर, त्यानंतर एक मॅच. ओ ग्राउंडिंग साऊंड, वेगवान वेगवान वेग वापरला होता. रोशन म्हात्रेच्या मुखातून आवाज आला. ओ इथे समजलं की त्यानं जास्त वेगाचा वापर केलाय आणि वाऱ्याच्या वेगानं चेंडू निघून गेला. डॉट. 54 धावा. इथेही बॉल एक सिंगल देऊन जातोय. रोशन म्हात्रे जेवढी ताकद वापरतोय ना, एक चांगली ताकद आहे त्याच्याकडे. बॅटिंग करत असताना खरं तर वेगवान फटके खेळत असतो. आता त्याची गोलंदाजी बघितली तर अगदी 4 ते 5 पावलांचा स्टार्ट आहे. पण याच अगोदर रोशन म्हात्रे ज्यावेळेला गोलंदाजीला यायचा तो 10 ते 15 पावलांचा स्टार्टअप घ्यायचा, परंतु आता इथे 3 ते 4 पावलांचा स्टार्ट घेतोय. वेगावर वापर आणि तिथे मात्र टायमिंग झालाय प्रॉपर की काय? नाही, आता चूक नाही, आता चूक नाही आहे. प्रतीक म्हात्रे काय म्हणतोय की आता माझ्याकडनं चूक झाली तर मला भरपूर काय ऐकावं लागेल. तिसऱ्यांदा मात्र पकडलाय झेल आणि समाप्त झालाय पार्थ पालेकरचा हा क्रिकेटचा या इनिंगचा खेळ. धावसंख्या धावफलकावर 55 असताना गडी बाद झाले टोटल. हॅलो, मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिसचे प्रोप्रायटर सन्मान्य आदरणीय श्री गोविंद शेठ पालेकर आणि दत्ता पाटील आणि उत्तम पाटील वरवळी हे सामन्याचा लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेतात. त्यांचा करूया सहर्ष स्वागत. धन्यवाद. 8 गडी बाद, 55 धावा धावफलकावर लागलेत. अजून 3 बॉल बाकी आहेत रोशन म्हात्रेच्या षटकातले. वळवळी संघ आज आपण पाहतोय हिमांशू एंटरप्राइजेस या नावाने खेळतोय. मुकेश शेलाटकर यांचा हा संघ. हा चेंडू अलॉंग द बॉडी, शरीराचा वेध घेतलाय. डायरेक्ट हिट. चेंडू बॅट्समनला लागला की इथे कुठे लागलाय? डायरेक्ट हिट. यस, लेग बाईचा इशारा. 1 धाव फक्त मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला होता. 3 बॉल बाकी असताना मिळाली सिंगल. एक लेग बाईची धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या 56 या आकड्यावर. 9 गडी बाद, 56. खरं तर बघितले तर 9 गडी बाद, 56. लास्ट जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. छप्पन्न धावांचा विचार केला ना तर या 56 धावांमध्ये सुयोग म्हात्रेनं अवघ्या 33 धावा खर्च केल्यात. रवींद्र भोईर साहेब हिमांशू एंटरप्राइजेसचे ओनर या मॅचचा आनंद घेत आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. लास्ट जोडी. हां, 2 वाईड आहेत, 1 बॉल बाकी आहे. येस, लास्ट टू गो. शेवटचा बॉल. लवली बॉल आउटसाइड ऑफ स्टंपला ब्लॉक हॉल. रोशन म्हात्रेचा हा तेज तर्रार बॉल फेकलाय आणि रोशन म्हात्रेनंच कमालीचं षटक हाताळलं या ओव्हरमध्ये. अप्रतिम कामगिरी. अवघ्या 7 धावा खर्च केल्यात.
रोशन म्हात्रेनं या शेवटच्या षटकामध्ये आणि संघाला थांबवलं. हिमांशू एंटरप्राइजेस वळवली टीमला 56 या आकड्यावर 57 धावांचं लक्ष्य. बघा सुरुवात किती तुफानी झाली होती वळवल टीमच्या. गोलंदाजाचा विचार केला दैवत मात्रेच्या ओव्हरमध्ये 24 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 5 निक्कूच्या, तिसऱ्या ओव्हर नीरजच्या ओव्हरमध्ये 15, चौथ्या ओव्हरमध्ये निक्कूच्या पुन्हा एकदा फक्त 2 धावा आणि रोशन म्हात्रेनं देखील अवघ्या 7च धावा खर्च केल्या. म्हणजेच एक दैवत मात्रे गोलंदाज सोडला तर बाकीच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि अशा प्रकारे 5 ओव्हरमध्ये 56 धावा धावफलकावर आता 57 धावांचं आव्हान समोर ठेवलं आहे. 57 धावांचं आव्हान. अमय 11 वाघिवलेवाडा संघ एक मॅच जिंकलाय. आमचे डॉन महेंद्र नाईक, महेंद्र मामांचा संघ विजय झालाय. त्यांनी कॉमेंटेटरला देखील खुश केलं आहे महेंद्र मामांनी की त्यांची कला, त्यांच्या कलेला दाद दिली. हा सागर पाटीलला खुश करा बस. हा डान्स कर सागर. यस, सागर पाटील कोणतीही भूमिका करू शकतोय, त्याला पाहिजे ती भूमिका करू शकतोय. हे बघा बघा बॅग काढली नाही अजूनपर्यंत. सागर पाटीलकडे कला आहेत ना, हे म्हणजे सर्व गुण संपन्न आहे. एखाद्या 505 कलाकारांपैकी एक कलाकार आहे. त्याच्याकडे बघा गणपती बनवण्याची कला आहे. गणपतीचा सीझन आला की गणपती, लग्न सराई आली का सतीर फेटा, घोडा, लग्न सराई आली का क्रिकेटचा सीझन आला का कॉमेंट्री, मानगाव रिटर्न्स. बैलांच्या शर्यती असल्या की कॉमेंटेटर पाहिजे तो. काही लग्न असला लग्न कार्यक्रमामध्ये देखील तो सूत्रसंचालन करतोय. ऑलराऊंडर, सगळी भूमिका. तुम्हाला घोडा पाहिजे, सतीर फेटा पाहिजे, काय पाहिजे, काही. सागर पाटील म्हणजे ब्रँड आहे, ब्रँड. बघा सत्यवान म्हात्रे आमचे वळवलीचे आणि सत्यवान म्हात्रे वळवली आमचे बंधुतुल्य मित्र यांच्याकडनं सागर पाटीलसाठी खास शुभेच्छा आल्या आहेत. त्यांनी आवाज ऐकले की सागर पाटील हा सर्वगुण संपन्न आहे. मग लग्न सराईमध्ये सतीर फेटा, घोडा, नाणे जरी पाहिजे असले ना तरी सागर पाटीलशी संपर्क साधा. सगळं काय, बाशिंग, नाणे, सतीर फेटा, अजून काय धावला पण गावेल काही दिवसांत. सगळी काही कला आहे, कलाकार आहे तो सागर पाटील. आणि सत्यवान म्हात्रे आमचे बंधुतुल्य मित्र यांचं खरं तर आम्ही स्वागत करतो. या मॅचचा आनंद घेत आहेत आणि खास करून त्यांनाही कॉमेंट्री आवडली की सागर पाटीलची जी प्रशंसा सुरू आहे या स्पर्धेच्या माध्यमातून खूप प्रशंसा केली जातोय. धन्यवाद, थँक्यू सो मच सत्यवान म्हात्रे. आज हिमांशू एंटरप्राइजेसचे ओनर रविशेठ भोईर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे प्रीतमदादा पाटील, टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड असणारी ही मंडळी. खरं तर ज्यांनी कालखंड गाजवला MRIच्या बॉलपासून त्या टेनिस क्रिकेटवर. एक धाव आरोग्यासाठी आणि शरीर हीच खरी प्रॉपर्टी आहे. एखाद्या क्रिकेटरला, एखाद्या कोणत्याही खरं तर व्यक्तीला सांगितलं की तू एक महिनाभर तरी जिम सुरू ठेव, तो एक 15-20 दिवस जाईल परंतु जिम कमी करेल. मग 6 महिन्याची फीज भरेल, 1 वर्षाची फीज भरेल जिमसाठी, परंतु तू जिम अर्धवट सोडेल. परंतु त्याच एखाद्या व्यक्तीला सांगितलं वर्षभर क्रिकेट खेळ, तो सतत क्रिकेट खेळत राहील. ही आवड आहे क्रिकेट खेळायची आणि त्यानंच फिटनेस राहते, त्यानंच तुमची शरीर तुमचा सदृढ राहतो. आणि जगाच्या पाठीवर जर शरीर चांगलं असेल तर प्रॉपर्टी कोणतीही खरेदी करू शकता. अब्जवधी प्रॉपर्टी खरेदी करू शकता, फक्त तुमची शरीर साथ द्यायला पाहिजे. म्हणजे शरीर हीच खरी संपत्ती आहे, शरीर हीच खरी संपत्ती. हेल्थ इज वेल्थ. कोविडच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना अनुभव आला असेल, प्रॉपर्टीपेक्षा काय महत्त्वाचं होतं? शरीर. कोण जवळ येत नव्हता, कोट्यावधी अब्जवधी माणूस जरी असला तरी. ते कोविडनं शिकवलं आपल्याला.
पैशापेक्षा काय श्रेष्ठ आहे तर माणसाचं जीवन, शरीर. तर चला जाऊ महाच्या दिशेनं. इथे मात्र सामन्याला होते सुरुवात. ऋषिकेश चौधरीचा पहिला बॉल, फुलर लेनचा बॉल, एक सिंगल मिळते. सर्व संघांना विनंती आहे, 16 संघ इथे खेळतात आणि ज्या संघाचा कर्णधार टॉस उडवायला येतो त्यावेळेला पूर्ण प्रवेशिका जमा करून आपण खेळाचा आनंद लुटायचा आहे. ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे आणि नंतर आयोजकांना त्रास होतोय, तर ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धन्यवाद. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सागरचं हेच लक्ष आहे सुरुवातीपासून. प्रवेश फी पूर्ण करा, कारण स्पर्धा बघा 16 संघांचीच फक्त स्पर्धा आहे. सेकंड बॉल, खूप प्रचंड वेगानं फेकलेला हा बॉल ऋषिकेश चौधरीचा. मी उल्लेख केला होता की ऋषिकेश चौधरी एक चांगला गोलंदाज म्हणून तो नावारूपाला आला, परंतु त्याच ऋषिकेशला मी ओपनिंग करताना पाहिलं त्यावेळी थोडंसं आश्चर्य वाटलं की एक ऑलराऊंडर म्हणून खेळाडू हा ऋषिकेश नावारूपाला येतो आहे. ऑन स्ट्राईक बॅट्समन बारक्या. थोडंसं रनअप चुकलं आहे यस ऋषिकेश चौधरीचा. इथे मात्र पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजच्या मार्कवर येईल ऋषिकेश चौधरी. समोर विलास कांबळे, अर्थातच टेनिस क्रिकेटमध्ये ज्या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू बारक्या टू ऋषिकेश. हो, बारक्याचा फेवरेट स्ट्रोक, घुटना टेक और बारक्या कांबली का ये सिक्सर देख. जबरदस्त टोला. टेनिस क्रिकेटमध्ये बारक्या जेव्हा जेव्हा ज्या क्रीडांगणावर खेळलाय ना त्यावेळी बारक्याचा हा स्ट्रोक पाहायला एक वेगळाच आनंद होत असतो. तो स्ट्रोक बारक्याच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी गुडघा खेळपट्टीवर टेकला, आडव्या बॅटनं खेळला डीप मिड विकेट क्षेत्राकडे. अगदी उंचीचा आणि तेवढ्याच लांबीचा RR ट्रॉफीतला हा नेत्रदीपक षटकार. षटकारानं संघाची धावसंख्या 7 या आकड्यावर करायची आहेत. 57 धावा 5 ओव्हरमध्ये 57. जय हनुमान कामोटे विरुद्ध हिमांशू एंटरप्राइजेस वळवली. ओ, डिफेन्सिव्ह स्ट्रोक बारक्याचा. अगदी डीप मिडविकेटकडे क्षेत्ररक्षक आहे उभा. सिंगल मिळेल एका धावेनं. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावर. अमेय देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी आज खरं तर उपस्थित आहे. क्रिकेटची आवड आहे, आपल्या वडिलांसोबत मॅचचा आनंद. ही जबाबदारी आहे सागर तुझी. हा फटका समोर, फटका तर फसलाय सोनूचा. सोनू मात्र होतो इथे झेल बाद. फर्स्ट विकेट डाऊन. हिमांशू एंटरप्राइजेस वलवली टीमला मिळतोय पहिला महत्त्वाचा गडी. अर्थात सोनू पाटील जातोय तंबूच्या आश्रयाला. सोनू पाटील, स्वागत पाटील यांचे सुपुत्र. मी उल्लेख केला होता की स्वागत पाटील ज्या वेळी जय हनुमान कामोटे टीममधून खेळायचा एक 15-20 वर्षापूर्वी, त्यावेळी तोही ओपनिंगला यायचा. हे आमच्या समोरचं उदाहरण अगदी आम्ही पाहिलेलं आहे, सोबत केलेलं आहे. आणि त्यानंतर सोनूनं मात्र थोडीशी निराशा केली. या डुंगी एक्सप्रेस महेश यांचं इथे आगमन झालंय. सागर काय पण करेल, सागर पाटील काही करेल सांगू ना. आज त्यांनी 9,000 रुपये कमवलेत. एक कॅच पकडली पारगाव प्रीमियर लीगमध्ये. शंकरदादा म्हात्रे बेस्ट बॉलर, त्यांच्या विरोधात देखील खेळलाय सागर. ओ, आल्या क्षणाला व्हेरी फर्स्ट बॉल अँड व्हेरी फर्स्ट सिक्सर निक्कू गोवारीच्या बॅटमधून. आज निक्कू चमकतोय खरं तर गोलंदाजीतून आणि तेवढाच फलंदाजीतून. निक्कूनं गोलंदाजी केली. मी म्हटलं ना की 6 विकेट घेतले, फक्त 7 धावा दिल्या 2 ओव्हरमध्ये. त्याच निक्कूनं पहिल्या बॉलवर पहिला षटकार टोकला या ऋषिकेश चौधरीच्या. ऋषिकेशनं चांगली गोलंदाजी केली होती. षटकार मारल्यानंतर कमबॅक केलं ना होतं. लास्ट बॉलवर लगेच षटकारही मारलाय. एकंदरीत धावसंख्या धावफलकावर 14 आले आहेत.
एक गडी बाद 14 अशी धावसंख्या 57 करायची आहेत. आता 24 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता. 24 बॉल 43 धावा. प्रेक्षक मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. या लाडक्या प्रेक्षकांचं करूया सहर्ष स्वागत. खास करून बघा या स्वर्गीय आत्माराम शेठ पाटील क्रीडा संकुल आणि या क्रीडांगणावर अनेक स्पर्धा होत असतात. मैदान थोडंसं बाहेर आहे परंतु निसर्गरम्य वातावरण आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्रास किंवा थकवा जाणवणार नाही आहे. अगदी निसर्गाच्या सान्निध्यात डोंगराच्या कुशीमध्ये असणारं हे मैदान आणि त्या मैदानावर खेळली जाणारी सातत्याने स्पर्धा अनेक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. श्री स्वामी समर्थ मठ आणि या मठाच्या बाजूला असणारं हे मैदान. श्री स्वामी समर्थांचं एक वाक्य मला महेंद्र मामा नक्कीच आवडतं. अशक्य हे शक्य करतील स्वामी. त्यामुळं या स्पर्धेतलं आव्हान अशक्य असेल ती शक्य करेल का कामोडे टीम. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. शैलीजी चव्हाण सर इथे इशारा करत असताना व्हाईट बॉलनं संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन स्कोअर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 24 बॉल्समध्ये 42 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 42 धावा. ऑन स्ट्राईक बारक्या कांबले जर्सी नंबर 11. हा चेंडू समोर दिला होता. बॅटला ब्रश झालाय. चेंडूला स्टाफ करतो चेंडूच्या पुढे धावण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक वेगानं धावतोय प्रतिकेश आणि तिथे मात्र 2 धावा बारक्यानं कंप्लीट केल्या आहेत. 17 धावा धावफलकावर लागल्या आहेत. 17 रन्स. 17 धावा धावफलकावर. बारक्या कांबले आज मात्र सातत्यानं कांबळे टीममधून खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. विलास कांबळे या नावानं खरं तर आज हा खेळाडू खेळत असतो. सातत्यानं बारक्या हे नाव त्याला फार प्रसिद्धी दिली आहे क्रिकेटनं. हो आडव्या बॅटने खेळलाय. प्रॉपर टायमिंग होतोय की नाही. विकेट त्या मात्र डाऊन झालाय. क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. फटका फसलाय. बारक्या पाहत राहिला. हे काय घडलं. प्रॉपर टायमिंग झालं नाही. असं वाटलं की त्याला षटकार जाईल परंतु इथे मात्र फटका फसलाय. सुयोग मात्रेच्या हातामध्ये झेल. समाप्त झालाय बारक्या कांबळेचा खेळ. सुयोग मात्रे होता. चांगलं जज केलंय त्यानं. हा झेल पकडण्यासाठी धावला. भरपूर जज केलं. सीमारेषेचा बरोबर त्यानं अगदी जजमेंट घेतला. सीमारेषेच्या अगदी जवळ त्या दोरखंड होता. त्या दोरखंडाच्या समोर बाजूला जाऊन अगदी हा झेल टिवलाय. हां बारक्यालाही वाटलं. तो पाहत राहिला. हे काय झालं. बारक्याला एवढा कॉन्फिडन्स झाला वाटला होता की हा षटकार. आपल्यालाही वाटलं की षटकार जाईल परंतु फटका फसलाय. नवीन बॅट्समन मैदानात येईल. रोशन म्हात्रे हार्ड हिटर बॅट्समन. परेश म्हात्रेला कदाचित थोडं मागे ठेवलंय. परेश म्हात्रे देखील एक चांगला बॅट्समन आहे. परेश म्हात्रेला अनेक वेळा ओपनिंगला येताना तुम्ही पाहिला असाल परंतु काही काळ त्याच्यासाठी देखील टेनिस क्रिकेटमध्ये बॅट पॅच राहिला आहे. परेश म्हात्रेला जी इंजुरी झाली ना तिथून तो थोडा डोप्याची इंजुरी झाल्या कारणानं मागे राहायला लागला आणि ओपनिंगला येणारा परेश म्हात्रे आता 2 डाऊन 3 डाऊन कधी कधी मिडल ऑर्डरला यावं लागतं. आता मात्र रोशन म्हात्रे येतोय. गरज आहे रोशन म्हात्रेची कारण सेकंड पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. हुक करण्याचा प्रयत्न. रूम बनवली होती. फुटवर्कचा वापर. जागा बनवली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट बॉलमध्ये कोणताही संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती. 17 धावा धावफलकावर स्थिर. 2 गडी बाद 17 धावा. खूप चांगला बॅटल वलवली आणि कामोटे या 2 संघामध्ये. मागच्या मॅचमध्ये अमे 11 वाघिवलीवाडा संघ विजयी झालाय. वाट पाहतोय कोणता संघ आमच्या विरोधात खेळेल. वलवली की कामोटे. 21 बॉल 40 धावांची आवश्यकता. हो रोशन म्हात्रेने लॉफ्ट केलाय. मनगटी ताकद. या रोशन म्हात्रेच्या मनगटात खूप मोठी ताकद आहे आणि ती ताकदीचा वापर केलाय. वाईडिश लॉंग ऑनला ठोकलाय. म्हात्रेचा हा ब्रँड. 6 धावांसाठी षटकार. रोशन म्हात्रे
हे वादळ जर या मैदानावर खरं तर आलं ना, मग वलवली टीमला ते रोखणं फार कठीण असेल. त्यामुळे ह्या वादळाची शांतता तुम्हाला ठेवण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. 23 धावांवर 2 गडी बाद. दुसरे षटक सुरू आहे. गोलंदाजीच्या उंबरट्यावर रत्नदीप चौधरी, ऋषिकेश आणि रत्नदीप. हिमांशी एंटरप्राइजेस वळवळ टीमकडनं गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हाही खणून काढलाय. फटका फसलाय की काय? ओ माय गॉड, इथे काय घडलं? रोशन म्हात्रेची चर्चा मैदानाच्या आतमध्ये सुरू होते ना होते, या खेळाडूंना सोडलाय जेल. आशिष पाटील, काय घडलंय? खरं तर रोशन म्हात्रेला जीवनदान देणं कुठेतरी म्हणेन वाघाच्या जबड्यामध्येच हात घालणं आहे. आणि त्या वाघाच्या जबड्यामध्ये हात घालण्याचं काम वळवळ टीमने केलंय की काय? या जखमी वाघाला जर तुम्ही संधी दिली ना, तो आज इथे मात्र सामर्थ्य निर्माण करू शकेल. चांगला बॉल, खोलवर पतीचा बॉल, मात्र रत्नदीपचं कौतुक करावं लागेल. जरी झेल सोडला तरी रत्नदीपनं रोशनला मात्र शांत ठेवण्याचं काम केलंय. डॉट बॉलची समाप्ती. या ठिकाणी जरी आपण विचार केला 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 25 धावा धावफलकावर. धावसंख्या चांगली आली आहे. धावसंख्या चांगली मिळून कामोटे टीमसाठी राहिली आहे आतापर्यंत. 2 गडी बाद 25 म्हटल्या तर येणारे आता 18 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता. आने वाली 18 गेंदें और 32 रनों की दरकरार. इस मुकाबले को जीतने के लिए कामोटे टीम के लिए ये बड़ा ऐलान होगा. यस ईशु, चलो फील्डर लोग जल्दबाजी कीजिए, ज़्यादा समय आपको बर्बाद नहीं करना है, समय के साथ चलना है और समय के साथ आपको इस प्रतियोगिता को खेलनी है. गौर कीजिए इस टाइम के ऊपर. हमारे ऋषि कोहली, विश्वनाथ कोहली और हमारे साथ साथ शैलेश चौहान, ऋषि कोहली और विश्वनाथ के साथ ये अंपायरिंग के माध्यम से हमारे शैलेश चौहान आपको बताते हुए कि जल्दबाजी कीजिए. अट्ठारह गेंदे और 32 रनों की दरकरार. सुयोग म्हात्रे शायद आएंगे. ये ऑलराउंडर खिलाड़ी है सुयोग म्हात्रे. इनके पास काफ़ी बड़ी हुनर है, काबिलियत है, गेंद को टर्न करने की काबिलियत है, कभी तेज तर्रार गेंद फेंकने की काबिलियत है. तो सुयोग म्हात्रे कैसी गेंदबाजी करेंगे इस बल्लेबाज निक्कू गोवारी के सामने. 18 गेंदे और 32 की दरकरार है. बहुत अच्छा मुकाबला. चलो यहाँ पर देखा जाए तो मुकाबला शुरू कीजिए. निक्कू टू सुयोग. पहली गेंद सुयोग की, दुर्वाली छोर से फेंकी, मिस टाइमिंग. सुयोग म्हात्रे के खुद गेंदबाज के हाथों में कैच. और इसी के साथ निखिल गोवारी यानी निक्कू के बारी का अंत. निक्कू चलते हुए मैदान से बाहर. इसके पारी का अंत होते हुए यानी कि तीसरी विकेट. 25 के ऊपर तीसरी विकेट. ऑफ आने वाला यहाँ पर इक्वेशन देखने नजर आएगा. आने वाली 17 गेंदें और 32 रन. कौन आएगा बल्लेबाज? लेकिन जब तक रोशन म्हात्रे इस विकेट के इस पिच के ऊपर मौजूद है तब तक कामोटे टीम यहाँ पर सुरक्षित मैं कहूँगा. हमारे आमाई लाडले इस मुकाबले को देख रहे पापा के साथ आज आए हैं. वाघिवलीवाड़ा टीम को पैक किया है और आने वाला ये समय हमें भी अच्छा कुछ खिलाड़ी बनेगा. पापा से यहाँ पर बहुत बड़ी उम्मीद है आपसे जता जाए. नहीं है हमारे 11 वाघिवलीवाड़ा हमें यहाँ पर मज़ा ले रहा है मुकाबले का. और महेंद्र नाइक यानी कि हमारे डॉन हर वक्त वाघिवलीवाड़ा टीम को पैक करते हैं. ये क्या हुआ? लिमिट ऑफ में गेंद मिलेगी केवल 1 रन. अभी एक रन भी चुराने लगे हैं कामोटे टीम और एक रन रोकने का प्रयास कर रहे हैं हिमांशु एंटरप्राइजेस वलवली टीम. क्योंकि आने वाली 16 गेंद है और जीतने के लिए
31 रनों की जरूरत, 16 गेंदे 31 रन। सामने बल्लेबाज रोशन मात्रे, एक हार्ड हिटर बल्लेबाज जिनके बाहों में बहुत ही दम है, बहुत बड़े आगाज करते हैं, जिगरबाज खिलाड़ी। फुल्लर लेंथ की गेंद, बाहों में दमखम, और ये दमखम दिखाने वाला बेहतरीन स्ट्रोक वाइड लॉन्ग ऑन के तरफ रोशन मात्रे के बल्ले से आया, झलक 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 दिखाने वाला ये छक्का। अभी मुकाबले में आएगी मजा, क्योंकि गेंद और रनों में फासला। आने वाली 15 गेंदे 25 रनों की जरूरत। जीत हार हार के बीचों बीच खड़ा है रोशन मात्रे। ये लवली स्ट्रोक, रेडिकल स्ट्रोक, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग, 2 रन मिलेंगे। वहां पर एक छोटा फील्डर मौजूद था, जतिन मात्रे ने अच्छी तरह से यहां पर गेंद को रोक लिया, स्टॉप कर लिया, लेकिन 2 रन चुरा लिया रोशन मात्रे ने। गेंद और रनों के फासला देखा जाए तो 14 गेंदे 23 रनों की जरूरत। फुल टॉस, सुयोग मात्रे ने क्या किया? ये सुयोग मात्रे ने रोशन मात्रे को दिया फुल टॉस बॉल, और फुल टॉस बॉल के ऊपर फ्लैट एंड पैरेलल डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के तरफ ठोका छक्का। जो 9 का फासला था ना निखिल, वो 9 का फासला अभी तय करते हुए, दूर करते हुए आने वाली गेंदें रह चुके 13 और 17 रनों की जरूरत। स्लोवर गेंद, सुयोग मात्रे को बहुत ही मारपीट पड़ी है, मैदान के ऊपर आया रोशन के बल्ले से, और एक छक्का। क्या हो रहा है सुयोग मात्रे? जो गेंदबाज रत्नदीप, ऋषिकेश, जो जितने मेहनत की, उस मेहनत के ऊपर पानी फेरने का काम किया, मैं कहूंगा ये गेंदबाज सुयोग मात्रे ने। देखते 21 रन सुयोग मात्रे ने खर्च किया, स्कोर कार्ड के ऊपर स्कोर जा चुका है 46 रन। 57 का टारगेट था, अब आने वाली 12 गेंदे और 11 रनों की जरूरत। मैंने पहली महेंद्र जी बात छेड़ी थी कि रोशन मात्रे जो बल्लेबाज है ना, उसके बाहों में बहुत ताकत है। वो जैसे गेंद आता है ना, बहुत लंबा लंबा हिट ठोकता है, लेकिन ये हाइट का यहाँ पर इस्तेमाल करता है। इसके साथ साथ उसके बॉडी देखा जाए तो बहुत यस बिल्डर, बॉडी बिल्डर है, ये जिम करता है, उसके बहुत ही बाहों में ताकत है, और इस ताकत का इस्तेमाल करते हुए उसने 3 छक्के ठोके इस ओवर में और मुकाबले को आसानी से अपनी तरफ खींचा है। ऐसे लग रहा था शुरुआती में कि हिमांशु एंटरप्राइजेस वलवल टीम हावी हो चुकी इस कामोडे टीम के ऊपर, लेकिन जब तक रोशन मात्रे इस मैदान के ऊपर, इस पिच के ऊपर है, तब तक कुछ नहीं कह सकते। नए गेंदबाज रत्नदीप चौधरी, अभी रत्नदीप को ही कुछ करना है। जो बचा है इस मुकाबले में, तो ये बचाया है जो वो रत्नदीप के ऊपर अभी आशाएं जताएंगे। रत्नदीप चौधरी एक अच्छे गेंदबाज है, हालांकि देखा जाए तो कई मर्तबा अच्छी गेंदबाजी की चुके हैं वो कहीं मैदान के ऊपर, और इस मैदान के ऊपर अभी ज़रूरत है। 11 रन केवल शेष है जीतने के लिए। ये मोमेंट शिफ्ट करने वाला ओवर रहेगा रत्नदीप का। ये हवा में खेली, वहां पे फील्डर कैच के लिए प्रयास, बेहतरीन कैच। अभी तक वलवली टीम मैच छोड़ने के लिए तैयार नहीं है। भली बात जानते हैं वलवली टीम कि ये रत्नदीप की अच्छी गेंदबाजी रही, हालांकि आखिरी ओवर में 6-7 रन भी बच सकते ना, तो ये मुकाबले में मजा आ सकती है। ये विकेट मिली है बल्लेबाज अक्षय की, अक्षय गोवारी की, यानी कि अभी नए बल्लेबाज मैदान के ऊपर आएंगे स्ट्राइक के लिए। गुणवंत गोवारी शायद आएंगे।
गुणवंत गोवारी बीच मैदान के ऊपर आ चुके हैं। गेंद और रनों में फासला देखा जाए तो निखिल गेंद रह चुके हैं 10 और 11 रनों की जरूरत। पिछले मुकाबले को देखा जाए तो पिछला मुकाबला भी अंतिम क्षणों तक गया था और ये मैदान जो है मैदान के ऊपर कुछ नहीं कह सकते। ऐसे कई मुकाबले हैं इस मैदान के ऊपर अंतिम क्षणों तक गए। तो इसी के साथ हिमांशु एंटरप्राइजेस वलवले टीम के गेंदबाजों को कोशिश करनी पड़ेगी, क्योंकि कोशिश बहुत ही कीमती रहती है दोस्तों। लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। कोशिश करनी पड़ेगी। ये डिफेंसिव स्ट्रोक, ये तकनीकी का वापर किया है। मैं तो कहूंगा ये दिमाग का इस्तेमाल किया इस बल्लेबाज गुणवंत गोवारी ने। उसका नाम ही गुणवंत है और गुणवंत की काम यहां पर देखा जाए तो काफी बड़ी चालाकी होशियारी हमारे मेहमान बीच मैदान के ऊपर शिवकर गांव के उद्योजक अनिश जी ढवले साहब, वडगर विभागीय अध्यक्ष अनिश जी ढवले और उनके साथ अजय तेजी साहब और अनिश जी ढवले साहब। इनका शुभागमन हो चुका है इस मंच के ऊपर। पलसपे गांव के सरपंच हमारे अजय जी तेजे साहब और अनिश जी ढवले साहब, इनका शुभागमन। शिवकर के उद्योजक और हमारे पावर ऑफ द पवार संतोष जी पवार, बहुत ही बड़े दिलदार इंसान है संतोष जी पवार, हमेशा मुस्कुराते आते हैं कभी भी। तो चलो मैदान के ऊपर चलते हैं। यहां पर मुकाबला भी उतना ही कीमती है। ये क्या हुआ? गेंदबाज रत्नदीप ने बहुत बड़ी गलती की। ये गेंद तो फुल टॉस पे की और रोशन म्हात्रे ने इस गेंद को डीप थर्ड मैन के तरफ मोड़ा, यानी कि ये आया चौका। और रिव्यू तो बल्लेबाज गेंदबाज को नहीं है, यह हमारे शायद अंपायर ही लेंगे। यस ऋषि विश्वनाथ कोहली, क्या है डिसीजन? रिव्यू लिया है क्या? हाँ, तो आपको ही ये यहाँ पर रिव्यू लेने का परमिशन है। तो अंपायर ने रिव्यू तो लिया है, चेक करेंगे हम कंट्रोल रूम में। यस अंपायर राजा पाटिल, इट्स नो बॉल, यानी नहले पे दहला। ये सुनहरा मौका मिला रोशन म्हात्रे को, ये आया पंजा। अभी जीतने के लिए केवल 3 रनों की जरूरत। 54 रन आ चुके हैं। रत्नदीप चौधरी ने की गलती, ये फुलर लेन की गेंद फेंकी, बीमर गेंद, नो बॉल आया, उसके ऊपर चौका। अभी केवल 3 रन दूर जय हनुमान कामोडे टीम जीत के लिए। कई मर्तबा कामोडे टीम जब भी खेलती है मैदान के ऊपर, और यहां पर देखा जाए तो रोशन पाटिल का ये मिस्टाइमिंग स्ट्रोक, फील्डर मौजूद, फ्री हिट था, पता नहीं था रोशन म्हात्रे को शायद ये फ्री हिट मिले 2 रन। महेंद्र मामा, कई मर्तबा मैंने जब भी कमेंट्री की है ना, ज्यादा से ज्यादा 99% यहां पर कामोडे टीम जीत चुके हैं। यानी मैं कमेंट्री करने का मेरा अनुभव एक्सपीरियंस बताता हूं, 99% ये कामोडे टीम जीतती है जब भी मैं कमेंट्री करता हूं। लेकिन यहां भी जीत के कगार के ऊपर स्कोर इज लेवल, यानी कि वाइड बॉल। यहां पर जीत चुके हैं जय हनुमान कामोडे टीम। 1 ओवर रखकर ये आसानी से जीत हासिल की है जय हनुमान कामोडे टीम। परेश म्हात्रे एंड टीम, कॉन्ग्रेचुलेशन, वेल प्लेड। और इस मुकाबले के मैन ऑफ द मैच दावेदार मिस्टर निखिल गोवारी निको। 2 ओवर में केवल 7 रन